मग रांगा का दिसतायत, लोक रस्त्यावरती का दिसतायत? मी तर आपल्याच माध्यमातून मला माहिती मिळाली की मुंबईतली, फक्त मुंबईतलीच मला वाटतं 30-40% रेस्टॉरंट आता बंद झालेली आहेत किंवा होत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर सर्वसामान्य जनता होरपळत असेल आणि त्या जनतेच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पोचत नसेल तर त्यांच्या यंत्रणेमध्ये फार मोठा काहीतरी गलथानपणा किंवा सदोषती यंत्रणा आहे. जो जनतेचं दुःख किंवा जनतेच्या व्यथा जाणून घेत नाही किंवा जाणून सुद्धा त्या तशा नाहीच आहेत असं मानणारं मुख्यमंत्री जर का आपल्या राज्याला लाभला असेल तर कठीण आहे राज्याचं. सर्वपक्षीय बैठक या सगळ्या संदर्भात बोलवावी असं सगळे असं म्हणतात. मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये नाही, सर्वपक्षीय बैठकी बोलवण्यापेक्षा मला असं म्हणायचंय की शेवटी टंचाई आणि महागाई याच्यात फरक आहे. टंचाई ही टंचाई असते, पण महागाई किंमत का वाढते, किमती का वाढतायत? बरं, दुसरी गोष्ट, जसं आपल्या पंतप्रधानांनी तो गॅस निर्मितीचा एक प्रकल्प सांगितला होता, तोही प्रयोग लोकांनी करून पाहिलेला आहे. तर तोही म्हणजे असं काही नाही की नुसती टीका करतायत, तर जे पंतप्रधान सांगतायत ते तो सुद्धा प्रयोग करून पाहिलाय लोकांनी. राज्य सरकारच्या अनिवासी आणि त्यातून समाज कल्याण विभागाचे पैसे अगोदर लाडक्या बहिणीसाठी मिळले होते, आता नमो कृषी सन्मान योजनेसाठी मिळत जात आहे. तरी एससी आणि एसटी विभागाचा जो पैसा आहे तो दुसरीकडे वापरला नाही. एकूणच सगळ्या जनतेने आता जर का म्हणतो कोणाच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली असेल तर ती पट्टी काढून उघड्या डोळ्यांनी हे सरकार कसं फसवणूक करत आहे ते त्यांनी लक्षात घेऊन सरकारला आता जाब विचारला पाहिजे. नेमकं काय झालं की जवळपास सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत, काही जिल्ह्यातल्या राहिल्या असतील, पण जिथे निवडणुका राहिल्यात तिथल्या तरी जनतेने याबद्दल जागं होऊन सरकारला त्याची जागा दाखवली पाहिजे. गॅस टंचाई असेल, महागाई असेल, शिवसेना किंवा महिला आघाडी हिरेनीने रस्त्यावरती निषेध करताना पाहायला मिळतं, ते आक्रमक होऊन पाहायला मिळतं. इतक्या आता अडीअडचणी असताना शिवसेनेकडून तुलनेने काही फक्त शिवसेनेनेच उतरावं अशी अपेक्षा आहे का? सगळ्यांनी उतरलं पाहिजे. शिवसेना ज्यांच्यासाठी उतरते जनतेने सुद्धा आमच्यासोबत उतरलं पाहिजे. शिवसेना तर सदैव लढणारीच संघटना आहे. शिवसेना ही सदैव जनतेच्या हक्कासाठी आणि त्यांच्या व्यथांसाठी, ज्यांच्यापासून व्यथा निर्माण होत आहेत त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी शिवसेना नेहमीच तत्पर आहेच. आम्ही आंदोलनही करू. मात्र ज्यांच्या हातामध्ये सरकार आहे ते सरकार याबाबत नेमकं काय करणार आहे, युद्धाच्या बाबतीत नेमकं काय परिणाम होत आहेत, काय दुष्परिणाम होत आहेत, हे पंतप्रधान कधीतरी आम्हाला सांगणार आहेत की नाही?